खरं तर या सन्मानानं आपण हर्षलला सन्मानित करतोय. निश्चितच कुठलाही वेळ न घालवता वळूया खरं तर थेट प्रेझेंटेशन बॉक्समधून कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्याला जॉईंट होतील नितेशजी भोईर सर मॅन फ्रॉम करावे. आणि निश्चितच जसा सामना सुरू होतोय महत्त्वपूर्ण सामना आहे. डू ऑर डाय मॅच आहे. करो या मरो. आपल्या पनवेल महानगरपालिकेतील आपल्या समाजाचं वैभव नाव आहे प्रमोदजी भगत यांच्याकडून या प्रतियोगितेसाठी लीगसाठी रोख रक्कम 2500 रुपयाची धनराशी आहे. प्रमोदजी भगत यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये. तदनंतर अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे आपल्या गावातील खरं तर सातत्यानं भाताचा व्यवहार ज्यांच्या माध्यमानं होतोय सीताराम भेंडे भात दलाल यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपयाची धनराशी आहे. तदनंतर वैशाली कॅटर्स आयोजनकर्त्यांना ऑक्शनसाठी दिला जाणारा संपूर्ण जो स्नेहभोजन तो दिला आणि त्याच्यानंतर परत एकदा वैशाली कॅटर्सच्या माध्यमानं आपल्या लीगसाठी 2500 रुपयाची धनराशी येतोय. परत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करूया. दत्ता गायकर यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आणि दत्ता गायकर MPLच्या मुख्य अतिथी कक्षात विराजमान असताना रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व यशस्वी आयोजन आणि आयोजन करते दत्ता गायकर साहेबांकडून रोख रक्कम 3000 रुपयाची धनराशी आहे. या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही करतोय मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आलाय षटकार या ठिकाणी आदित्यच्या बॅटमधून, परंतु तोपर्यंत डीजे ऑपरेटरला दिली जाणार नाही संधी. आयोजकांमधून मी विनंती करेन चला लगेचच मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आदरणीय दत्ता गायकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी अजित पंडित यांना विनंती करेन, अमोल पाटील यांनाही विनंती करेन की लगेचच आदरणीय दत्ता गायकर ज्यांच्याकडे कसलखंडला गेल्यानंतर सध्या मॅचिंगच्या आयोजनाबद्दल जरी आपला कौतुक करत असतील तरी नाईट टुर्नामेंट असतील तुम्हाला कसलखंडमध्ये दत्ता गायकर 6च्या 6 दिवस प्रेक्षकांसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था होती. त्यांचंही आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. रायगड प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचं यशस्वी आयोजन त्या भव्य आणि दिव्य मैदानावरती पाहायला मिळालं. दत्ता गायकर कसलखंडमधील सरपंचांच्या सातत्यानं सानिध्यात राहणारं हे व्यक्तिमत्व. तदनंतर सीताराम भेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजन करते, मी विनंती करेन प्रथमेश भोईर यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सीताराम भेंडे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. सीताराम भेंडे भात दलाल आहेत. गावातील 1650 एकर नितेश सर आमच्या गावात जमीन आहे. त्यातील किंबहुना 1300 एकर ही सुपीक असेल, पिकती असेल, त्यातून पिकणारा अनेक भात खरं तर या दलालांमार्फत ब्रोकर आहेत त्यांच्या मार्फत पोह्यासाठी बोला रोहाकडे मार्ग सहज आहे. सीताराम भेंडे त्यांचे खरं तर या ठिकाणी असणारे अनेक माथाडी कामगार आहेत. त्या कामगारांमधून इथं उपस्थित असणारे आदरणीय काटे आहेत. मी विनंती करेन विशाल कामोटकर यांना की काटे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. तदनंतर आपल्या गावातील मामा आणायचे असतील तरी ताशांचा आवाज हा अशोक कामोटकर यांचा असतोय. या ठिकाणी काटे सन्माननीय काटेंचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. भावनाताईनं ठेवलेल्या मंगळागौरीत छानसं ढोलवादन केलं. तदनंतर उत्तम ढोलकी वादक, उत्तम ताशा वादक अशा बँड पथकाला सातत्यानं सेवा अशोक कामोटकर या ठिकाणी आहेत. मी अमोल पाटील आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अशोक कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. अशोक कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होईल. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य अतिथींचा आदरपूर्वक सन्मान. सामना सुरू आहे आणि सुरू असणाऱ्या सामन्याला आपण सर्व पाहतोय, एन्जॉय करतोय, परंतु प्रफुल्ल मते ग्रामपंचायत सदस्य कसलखंड इथं उपस्थित आहेत. प्रफुल्ल मते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. प्रफुल्ल मते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांना विनंती असेल अमोलजी प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते विशाल कामोटकर यांना विनंती असेल सन्माननीय मते साहेबांचा ग्रामपंचायत सदस्य विशाल कामोटकर यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रफुल्ल मते ग्रामपंचायत सदस्य कसलखंड यांची शुभ उपस्थिती इथं आहे. तदनंतर उपस्थितांमधून प्रशांतजी पाटील आणि सुशांत पाटील
ही जोडी या ठिकाणी आहे. तेजस मते प्रशांत पाटील, चला लगेचच आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. डांग्या 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 चिंबोरा आला. सुशांत पाटील, प्रशांत पाटील, मी विशाल कामोटकर यांना विनंती करतोय. चला विवेक पाटील यांना विनंती असेल सुशांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. सुशांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आणि प्रशांत पाटील या दोघांचाही आदरपूर्वक सन्मान. तदनंतर तेजस मते हे इथं उपस्थित आहेत. तेजस मते यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. आमच्या आयोजनकर्त्यांच्या पवित्र शुभहस्ते तेजसजी मते, विनंती असेल कुणाल बांडा, आपल्या पवित्र शुभहस्ते तेजस मते यांचा आदरपूर्वक सन्मान. बिगिट परत एकदा बॉल येणार, ज्याने पहिल्याच खरं तर दिवशी किंबहुना 6 मॅचेससाठी 40 बॉल खर्च करावे लागले. सभोवताली शेततळे आहेत आणि सर्व चेंडू खरं तर ज्या शेततळ्यांकडे जात आहेत, तर त्या शेततळीमध्ये पाठवलेला हा फटका परत एकदा देतो आहे खणखणीत षटकार. धन्यवाद. तुर्तास थांबूया सन्मान, जाऊया. प्रशांतजी मते, तेजस मते यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. मी विनंती करेन प्रथमेश भोईर आपल्याला तेजस मते यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती करायचा आहे. महत्त्वपूर्ण लढत खरं तर दत्ता गायकर आजच्या या दिवसातील या लीगमधील डू ऑर डाय मॅच आहे. करो या मरो. हारलं तर मैदान सोडावं लागेल, लीग सोडावी लागेल. जिंकलात तर तुम्हाला एक संधी राहणार आहे. अजून फायनलसाठी गेलेला संघ आहे फंटूश 11. पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा निश्चितच मानकरी ठरेल. शेवटचा चेंडू, धाव संख्या 23 रतन स्पोर्ट्स संघाची. हा चेंडू ऑफ साईडला, तिथं पाहूया काय होतोय. एक तर झाली, दुसरीला सज्ज, दुसरी मात्र नाही, दुसरी काय तिसरी झाली असती, परंतु अंगण सकपंत नाही, त्याच्यामुळे एक धाव मात्र कट. धाव संख्या 24, षटक समाप्त. भेंडे, सीताराम भेंडे या आमच्या मोठुदी गावातील दलाल आहेत. भात कुठलाही असो, दलाल भेंडे सांगतात की पनीश भात भिजला ना रोईटी आली तरी उचलीन, पण मात्र गरिबांची चूल पेटवीन, असे सीताराम भेंडे. खरोखरच एक मनाचा 1000 रुपये, 900 बोलतोय पण 1000 रुपये फिक्स. तर 1000 रुपये फिक्स का, जाऊ दे, जुईचा भात अख्खा मला भेटला पाहिजे. आणि खरोखरच तो छोटी फरी आणि जास्त पैसे असा मोठा दलाल आहे तो आमचा सीताराम भेंडे. यांना खूप खूप शुभेच्छा. छोटी फरी, गरिबांची फरी, दलाल भेंडेची फरी, म्हणून आम्ही अखंड सगळा भात हसल नसल तेवढा दलाल भेंडेला देतो. म्हणून दलाल भेंडे आम्हाला भेट द्यायला येतात मॅचीमध्ये. तर का, संपूर्ण गाव माझाच. इथे हा बोला. इथे अशोक कामोटकर आलेत. अशोक कामोटकर बोलल्यानंतर काय बोलणार. फेऱ्यांची गाणी अशी घुमवतात का 2 मिनिटात अंगामध्ये गौर बायकांची आलीच पाहिजे. 2 मिनिटात बायकांचे गौर येतंय का, यो दारदो राडा येतंय. नाही रे बाबा, चांगला आहे तो. अशोक कामोटकर हे लंडेस ग्रुपचे सेक्रेटरी होते, नंतर त्यांना कॅप्टन बनवले, नंतर मग डायरेक्ट ताकी देवाले.
ओके थँक्स. हा इथे उचला फटका रे बाबा. हा फटका म्हणजे अवदसा फटका. इथे काही जमणार नाही. तुमची बॅटिंग अशी पाहिजे, सरळ सोट आणि एकदम ताकदीची, तुफान ताकदीचा फटका. असा अपुरा फटका उचललात निनाद, डोक्याला याफ होईल. माझे फॅन आलेले आहेत. सूरज पाटील, बंडू भोईर, संकेत पाटील, तसेच विराज बंडा, तसेच खंडोबा, तसेच मंजित, असंख्य असे जन्मेश, असंख्य असे फॅन आहेत माझे. ते आज इथे आलेले आहेत. जर मी मला जर माईक जर भेटला चुकून तर तुम्ही हलणार नाही मला माहिती आहे. परंतु मोठुदी गावाची शान आहे. हा या यस बॉस. हा सर्वांना सर्वांना सर्वच माझे फॅन, एकाला राग नको यायला. ओके ओके. बघा जर असा जर आता चला दुसरा ओव्हर घेऊन येतोय तो. तिसरा ओव्हर घेऊन येतो तो आमचा यश भोपी. निनाद, गेल्या वर्षी निनादने अखंड मोठेदोई गावाचं नाव उंच नेऊन ठेवला शिखरावर, असा की हलणार नाही. अंकेशनी तेव्हा साथ दिली नाही, परंतु निनादने आपला साथ देऊन अखंड गावाचं नाव मोठा केला आणि तोच बादशाह मात्र या मैदानात आहे. आणि हा ग्राउंड त्याला लक्की आहे. एकटा 60-70 धावा काढतोय अशा आशेने तो उतरलाय. तुम्ही त्याची बॅटिंग बघा थोड्या वेळात. यश भोपीचं पुढचा चेंडू. हा दर्शनी उचला आकाशामध्ये आणि ती कॅच मात्र सदगत्या मात्र भेटू शकतोय, माहिती आहे त्याच्यामध्ये काही व्यर्थ नाही. आणि हा कॅच पकडला, खतरनाक कॅच. कॅच म्हणजे हातात मॅच डीजी मास्टर. येथे सनी भोपी आणि निनाद. इथे तुम्हाला जर फायनलचा हा सामना आहे ना, म्हणजे सेमीफायनल ना, नाही ना, क्वार्टर फायनल. इथे निनादला मात्र लय विचार करून बॅटर पाठवावे लागतील. ह्या टीमचा मालक आहे रतन स्पोर्ट संघाचा मालक शेखर आणि त्यांचे पप्पा आरटी भोईर, तसेच हसुराम भोईर. इथे मात्र यशचं पुढचं चेंडू. किती चेंडू बोल? तिसरा चेंडू. धाव संख्या ओके यश. ओके थँक्स. ठेव ये ठेव. धाव संख्या 24. दोन चेंडू झालेत. असंख्य 4 चेंडू शिल्लक आहेत खेळण्यासाठी मात्र सनी. हा सनी यो असा फटका जमाचा नाही बाई. फटक्याला धून पाहिजे, नालीची धून, टन 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 टन, नाही तर तुमची घंटी वाजून साल्टा करतील तुमची. कारण का इथं सिद्धू जोशी असा बसलाय, पनीस लोलांग घालील पण खोल नाही. सिद्धू जोशीने सांगितलंय पनीस काम फिट करते, पण मी घाबरू नकोस. इथं यश भोपीचा पुढचा चेंडू. सनीला अवतार घ्यायला लागेल, महाअवतार. तो बघ बॅट येऊ नये तर डोपो नये तर हातावर, आणि मात्र दांडा गोल 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 आणि कमल फुल. यस बॉस डीजी मास्टर. प्रवीण दादा कडू यांचंही या कार्यक्रमातून प्रस्थान होतोय. त्यांचंही मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार.
गाडी नंबर आताच आलेला आहे, त्याचा पेट्रोल गलती गाडीचा, लक्षात ठेवा. MH46R5407. जा ताबडतोब. कोणतरी पेट्रोल कारलाय काय ते देऊ दनो. हा मोबाईल ठेवा. हा गाडीचा नंबर आहे, पेट्रोल बघा काय झालाय तो प्रॉब्लेम. चेंडू डॉट्स 5 चेंडू मात्र निर्धाव आणि 3 विकेट्स प्राप्त केले ते यश भोपीने. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत यशचे. एक चेंडू याव 3 दाखवलं बघ. हा 3 विकेट काय, एक चेंडू, शेवटचा चेंडू. हलास काम तमाम. यशनी मात्र काम फिट केलं. मात्र मिडॉन वर टाकली अख्खी आणि निन्नातला घाम फुटलाय. निन्नात विचार करतोय काय करू पनिश, विचार करावा लागेल. आणि आता पुढचे बॉलर असे हर्ष भोपे आहे, अद्याप 2-3 बॉलर आहेत. चुकून जर अशी धाव संख्या दिली तर निन्नातला अतिशय विचार करावा लागेल. महाअवतार घ्यायला लागेल, राम अवतार, विष्णू अवतार, असंख्य अवतार घ्यायला लागतील तरच त्याचा निभाव लागेल. कारण की आता तुम्ही जिंकल्यानंतर विजयी भव, नंतर हारलात काही नाही, संधी नाही, काही नाही, काही नाही, डायरेक्ट इथून जेवाला घरी. आपल्या गावातील पदाधिकारी बसलेले आहेत. पदवीधर शिवसेना प्रमुख मनोहर शेठ साहेबांच्या जवळचे निकटवर्तीय विभाग प्रमुख, चिरनेर विभाग प्रमुख मान्य श्री अनंत परशुराम पाटील हे इथे उपस्थित आहेत. तसेच आताच नवीन मला ॲड आलेले आहे, शुभेच्छा दिल्यात यादवजी भोपी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आपल्या अमोल आणि अजितसाठी आणि अखंड प्रीमियर लीगसाठी. येथे तुम्हाला धाव संख्या झाले ती फक्त 24 ओव्हर झाले, 3 चौथा ओव्हर चालू आहे. आणि अद्याप किती ओव्हर आहेत, 3-6 ना 5 ओव्हर आहेत. 5च ओव्हरची मॅच आहे, 1 ओव्हर घट झालेला आहे. आणि निनाद तुला मात्र या आशेला मात्र काहीतरी लक्ष्मण रेषा ओढावी लागेल. कारण की हा संघ सुद्धा शिवआज्ञा संघ खतरनाक संघ आहे ना, त्याचा मालक आहे वाघ्या. आणि प्रशांत तानाजी पाटील उर्फ वाघ्या हा बादशाह तिथं बसलाय. त्यांनी सांगलाय पनिश खोल नाही माझी खोल, सगळं पत्त हुकमाचं घेतलं, एकेकाची सगळं पत्तच हुकमाचं. बावण्या कोट दिल्याशिवाय राहणार नाही असं वाघ्या सांगतोय. स्वतः मालक शेखर किती असू दे, शेखरला बघ काय करतोय, बघ गप बसवतोय. हा चेंडू जातोय सुंदर दिशेने, रेषा परफेक्ट आणि चेंडू निर्धाव. धाव संख्या संघाची 24. धाव संख्या 24. अशी आशा मात्र तुम्हाला निनादच्या बॅटिंगतून कळेल. थोड्या वेळातच पहा त्याची बॅटिंग काय आहे ती. हा निनादनी उचला फटका पहिला ज्याला, तिकडे सिद्धू पडू नको न रडू नको, तू हाय तरी ढेमल्या मारताय, ढेमल्या मारू नको ना, तो लोला घालू नको, ज्याला तरी चालेल फटका. इथे मात्र शेखर मालक आणि वाघ्या मालक असंख्य 2 मालक इथे झुंज देत आहेत या मैदानात. एकीकडे निनाद शेखरची बाजू घेताना सज्ज. धाव संख्या 28. यो उचलला खतरनाक फटका, महाभयानक महाभयानक. आता डायरेक्ट मारावं लागेल काहीतरी. 6. इथे मात्र
प्रत्येक संघामध्ये एक 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 खेळाडू भारी असतो. आता या संघामध्ये निनाद आहे. आता यांच्या नंतर फिल्डिंग वाल्यामध्ये जितेश आहे. एक एकच हिरा आहे आणि हिरे पारखून ठेवलेत प्रत्येकाने. हिरा मात्र एक असतो, तो आशेचा किरण असतो, सतत चमकत राहतो आणि हिरा हा हिराच आहे. त्याच्यामध्ये निनाद मात्र आपली स्वतः खंबीर बॅटिंग घेऊन सज्ज. अरे माईकचा आवाज काय आला असा? वाईट धाव संख्या झाली ती 35. भाई माईकचा आवाज चेंज केलाय कोणतरी. हॅलो काढला का? येथे अजित पंडित यांच्या नेतृत्वात आज अखंड धमाखरी झलकत आहे. हा चेंडू डबल वाईट. हर्ष भोपी आमचा घाबरलाय. तो म्हणतोय काय करू, काय नाही देशपुऱ्यामध्ये मारली तर मारली उरी. येथे मात्र हर्ष भोपी विचार करून प्लॅनिंग करतोय. मोठ्या संघामध्ये त्याला पाठवलंय. 2-3 वर्ष झालेत. गेल्या वर्षीपासून त्यांनी त्याला संधी भेटलेली आहे गावकीच्या टीम मध्ये. पाहूया निनाद. धाव संख्या 36. निनादला डबल वाईट टाकला. या एकावर एक 3 झंडी, ट्रिपल झंडी आणि मात्र आमचा हर्ष भोपी निसा वाईट टाकतो. हर्षला मात्र विचार करावा लागेल. हर्ष चेंडू टर्न कर, नाही तर काय करेल निनाद त्याचा पत्ता लागायचा नाही. निनादला अरे मिनी भविष्यवाणी केलेली, भविष्यवाणी सत्य आहे. मिनी 7 वर्षापूर्वी भविष्य केली होती, 6 वर्षापूर्वी. काय मोठी तुझा नाव एक दिवस कोरेल भरत सारखा तो निनाद. उचलला सिद्धू. किसन ठेव, किसन ठेव. सिद्धू काय ज्या आराम माझाच पाटला घेतलाय. मला आराम बिराम हाय का नाही निनाद? चार चेंडू झालेत. 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. 2 चेंडू मात्र विचार करून टाकावे लागतील हर्ष भोपीला. निनाद हा विचार करून नाही, अतिशय टप्पा उचलणारा बादशाह आहे तो. तुम्ही त्याची बॅटिंग पहा, तो कधी पुढे पुढे जात नाही. हिसाबशीर खेळतो निनाद. योब टाकला उभा. काय बाबा जे क्या नाही तर तुमची साल्टी करील. साल्टी नाही यांच्या सोल्टी करील बघा. निनाद कोष्टी करशील यांच्या. खपलव खलास, जा झोपाला. आता पुढचं फटका बघा त्याचे. तुमच्या आता कोष्टी नाही काढली तर पनिश नाही. शेवटचा चेंडू हर्ष भोपीचा, शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 45. ए बाबा ए काय याला बोलतात कॅच. एकदम कॅच, खतरनाक कॅच, डालपा कॅच, आयवा कॅच, डंपर कॅच. ताबडतोब निनादची मात्र संधी निनादला दिली नाही आणि निनाद मात्र बाद. काय माहिती नाही, बघा काय दिलं अंपायर. काय आउट ना? ओके फाईन. निनाद मात्र आउट. थर्ड अंपायर. थांबा थांबा, तिसरा अंपायर आला. थांबा, तिसरा अंपायर आलाय. आमच्या गावातील, आमच्या मोठोजी गावामध्ये दरवर्षी आमचे अंपायर येतात. फक्त मला नावं लिहून दिली असते बरं झालं सर. मी अंपायरची नावं तरी सांगितली असती. आता आमचे वाड्यावरचे भाऊ आहेत ते मला माहिती आहेत. रोहितचे मामा, रोहितनी भाऊ सोय केली ती काय कोंबडा कापला होता का नाही? 5 दिवसभर की मामा आहे. रोहित कुठं आहे?
चुकून जरी कॅच जर डबल निनादला जीवदान भेटला तर निनाद काय घरी पता लागत नाही. यावं या पानावर जागा नसेल आवड्या धावा करेल. या काय तो कोणी कॅच टाकली ती? करण यो करण का ना कोण करण आहे काय बोलता करण यान काय तुमचा निर्णय लागू दे. सिद्धू दुगदुगीवास ना दुगदुगीवर 100% दुगदुगीवर मी समजलो दुगदुगीवास. ए बाबा आउट निनाद आउट. इथे मात्र 3 हुकेट बाद आणि मॅच ही 8 आहे. मी काय डॉलेक बिल सगळी मारेन पण तुम्हाला मॅच चांगली सांगणं आहे लक्षात ठेवा. हल्ली सलाईन मारून आलोय सलाईन मारले कोपरवली आणि सलाईन मारून आलोय काय करणार दावी सर. पण आता तो शेवटचा आहे परत गेलो तर परत आलो तर परत या. बॉलिंग साठी आला नवीन बॉलर पुष्कर बॅटर तुषार. स्ट्राईकला कोण आहे? विवेक विकी पुष्कर नाही पुष्कर ना हा पुष्कर यांचा पहिला चेंडू विकीसाठी. हा चेंडू परफेक्ट मधोमध सुंदर चेंडूने वलन नाही घेतला डायरेक्ट विकेट हातात. खरोखरच सुंदर असा चेंडू. पुष्करचा मात्र पहिला चेंडू मात्र परफेक्ट धाव भरतोय. आज मोठुदी गावामध्ये प्रीमियर लीग म्हणजे अखंड उरण तालुक्याचं नेतृत्व आहे. सर्व सगळ्याकडे आपल्या गावाचा नेतृत्व दिसतोय क्रिकेटच्या माध्यमातून आणि असाच हा नेतृत्व ठेवा दरवर्षी. पुष्करचा पुढचा चेंडू हा चेंडू आला डायरेक्ट चौकार. इथे खतरनाक चौकार पहिला टप्प्यावर डायरेक्ट झेप घेतली. गुलालाच्या त्या राशी उरवता आई तुझे पलकीला ये गुलालाच्या त्या राशी उरवता आई तुझे पलकीला. नाही माझी अक्का देवी मानानं बसली मोठी गावात. आरजे फिटनेसचे ओनर परेश पाटील यांच्याकडून तुषारला प्रत्येक षटकारला 500. ते गुगल पे तुला तिथून करेल तर माझ्याकडे रुपये नाही आला तर काय तो कर. यो एक इथे डबल एक संधी मात्र पाहूया. डबल 1-2 होतीलच आणि हा 2 धावा. इथं डबल एक यो एक काय 4 पण होतील. 4 ज्याला हाताने ज्याला खाल्ला वाटोला सगळा वाटोला करतात. सिद्धू काय परिस्थिती दालीशी जेवा लागल दारासा अंगान सकाळ बंद ठेव. धाव संख्या 53 3 चेंडू शिल्लक. जो नंबर नाही येईल त्याची 30 ला मजा आहे. आणि काय आपला दीप तर गेलेला आहे तो काय ऐकणार नाही ना. याचे किती पुष्करचे चेंडू आलेत? 3 चेंडू आहेत खेळण्यासाठी. विकी खरं तर आज उपस्थिती आहे रोहित ट्रान्सपोर्ट ओनर सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर CEO रोहित पारंगे साहेब. त्यांच्या समवेत प्रकाशन सप्लायचे मॅनेजर अल्ट्राटेक हेमजित मोहिते साहेब, अशोकदादा पंडित या सन्मान्य सर्व पाहुण्यांची आज इथे उपस्थिती आहे. त्यांचा आम्ही प्रथमतः शब्द सुमनाने Wonderful boundary. Is a strike out half. Yes, the leg side. Where is the people?
द स्ट्रॉंग बाउंड्रीज राईट सो अमोल स्पोर्टने आयोजन केले क्रिकेट सामन्यांचा शीशा ऑडिओ साऊंड परफेक्ट. येते इंग्लिश येते काय इंग्लिश येतो ना काय करायचं आहे कुठल्या देशाची सांगायची इंग्लिश आपल्या देशात सांगू नका जुईची तर चुकून सांगू नका धाव संख्या 57 5-7 धाव संख्या इज वेरी राइट द पीपल ऑफ आउट यस बॉस क्या बात आनिया निनादला घाम पडते निनादचं सकपुंज कमी आहेत धाव संख्या 58 शेवटचा चेंडू पुष्करचा आणि खेळण्यासाठी मात्र तुषारला मात्र अवतार घ्यायला की राम अवतार विष्णू अवतार विठ्ठल अवतार खरोखरच असंख्य फटके उचलावे लागतील याच्यामध्ये विजयी तो निश्चित वर्ल्ड कपचा मानकरी राईट ऑफ यस बॉस खतरनाक मकुनपटवर जांभूलपरा 2 चौकार अमोल स्पोर्टने आयोजन केले क्रिकेट सामन्यांचा शीशा ऑडिओ साऊंड परफेक्ट टॉप लेवलचा मोठी जोई प्रीमियर लीगचा कुणी नाद नाही करायचा मोठी जोई प्रीमियर लीग. खरं तर पडता पाऊले सज्जनांची पाहुण्यांची आणि शोभावाडी या मोठी जुई प्रीमियर लीग 2025 सीझन 5 मध्ये सन्माननीय सर्व पाहुणे मंडळी आज इथे आमच्या अतिथी कक्षामध्ये आहे आणि आपल्या इथे येण्याने मात्र आमच्या अतिथी कक्षाची शोभा मात्र इथे वाढलेली आहे. तर अशा सन्माननीय पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान घेतोय. सन्माननीय रोहित ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा मॅनेजिंग डिरेक्टर CEO रोहित पारंगे साहेबांना विनंती करते की आमचा हा छोटेखानी शुभ सन्मान आज आपण इथे स्वीकारायचा आहे. मायेचे उबदार शाल वस्त्र अलंकार आणि खरं तर या मोठी जुई प्रीमियर लीगचं सुगंधी पुष्पगुच्छ आणि मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथे स्वागत केलं जातं वेलकम केलं जातोय. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. तर आज मात्र या अतिथींचा शुभ सन्मान. त्यानंतर प्रकाश चेन सप्लायचे मॅनेजर अल्ट्राटेक हेमजित मोहिते साहेब यांना देखील विनंती करते आपण देखील हा शुभ सन्मान आज आमचा हा स्वीकारायचा आहे. खरं तर आज ही सर्व पाहुणे मंडळी वेळात वेळ काढून आज आमच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आणि महत्त्वाच्या दिवशी आपली उपस्थिती आहे. आपला देखील हा शुभ सन्मान आपलं स्वागत मात्र करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. अगदीच आपण पाहतोय पुष्पगुच्छ मोमेंटो इथे सन्मान देऊन साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातो आहे. हॅलो या दरम्यान पाहू शकाल अतिथी कक्षामध्ये महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे सदस्य उरण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि येत्या या नगरपालिकेतील ट्रम्पमधील नगरसेवक आपल्या समाजातील एक प्रचंड मोठं वैभव नाव आहे रविशेठ भोईर यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या अतिथी कक्षामध्ये स्वागत करायचं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय VS कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर या मैदानाला लागणारी रोलिंग खरं तर ज्यांच्या रोलरच्या माध्यमानं कन्स्ट्रक्शनच्या माध्यमानं झालं ते आदरणीय देवेंद्र पाटील. तदनंतर सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय धनेशजी गावण उरण तालुका भारतीय जनता पार्टी या तालुका मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय धनेशजी गावण यांचं शुभ आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. मुख्य पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे वळूया. खरं तर या मुख्य अतिथींच्या उपस्थितीत आवर्जून सांगू इच्छितो आहे की ज्या पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं रविशेठ आपल्या एका गावचं हे 1 पर्व 2 पर्व 3 पर्व 5वं पर्व आहे. 16 टीम एका गावामधून खेळल्या जात आहेत त्याही प्रॉपर प्लॅनिंगनं 16 टीम खेळत आहेत एवढे तरुण एका गावात आहेत आणि आज तादायत सांगायला अभिमान वाटेल की या 16 टीम खेळत असताना आजचा अंतिम दिवस आहे. या पर्वात दर पर्वात काहीतरी नवीन सुरुवात केली होती 2021ला तेव्हापासून सुरू झाली या पर्वाला. आता 2025 आहे 5वं पर्व खेळताना यावेळेला काही आपण नवीन देऊ तर समोर दिसणारी चांदीची ट्रॉफी ज्याच्यामध्ये 30 तोळ्याहून अधिक चांदी ती प्रॉपर प्युअर चांदी ही म्हणजे चषक मोठा असण्यापेक्षा चषक किमतीचं असावं व्हॅल्युबल असावं याच्यासाठी तो करंडक चांदीचा बनविला गेला. तुम्ही ज्या ठिकाणी बसला त्या ठिकाणी पॅव्हेलियन वातानुकूलित अशासाठी केली की आलेला मान्यवर अगदी निवांत दिवसभर या मॅचचा आस्वाद घेईल आणि निश्चितच हे सर्व श्रेय हे श्रीशा ऑडिओ आणि अमल स्पोर्टच्या या ग्रुपला आहे. त्यांचं खरं तर अगदी मनस्वी आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. मी आवर्जून उल्लेख करेन 4 दिवस प्रेक्षकांसाठी
म्हणजे इथं येणारा प्रेक्षक त्यांनी कुपन टाकायची, संध्याकाळी 4:30 वाजता ड्रॉ व्हायचा आणि ड्रॉतून एक भाग्य विजेत्याला एक चांदीची अंगठी दिली जायची. पहिला कुणाल बंडा, त्याच्यानंतर दुसरा वंश पाटील, तिसरा वैभव कोहली आणि चौथा सोहम पंडित, असे 4 चांदीच्या अंगठीचे हे प्रेक्षक खरं तर या ठिकाणी एक चांदी आणि ती छोटीशी चांदीची अंगठी हे घेऊन गेले. इथून इमॅजिन प्लेअर असेल, एक खरं तर जो खेळाडू असा जो गेम चेंजर असेल त्याला चांदीचा ब्रेसलेट दिला जाईल. अनसोल खेळाडूंना टॅब, स्मार्ट वॉच आणि त्याचबरोबर अनसोल खेळाडूसाठी टॉवर फॅन, कूलर अशी बक्षीस आहेत. 1,50,000, 25,25 इथं 80 आणि 40, त्याचबरोबर 25,25 अशी बक्षिसाची रचना आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला इथं आपण उपस्थित आहात. मी आयोजकांच्या वतीनं आपलं मनस्वी, खरं तर गाव फक्त क्रिकेट खेळतोय असं काहींना वाटत असेल, पण आम्ही प्रसारमाध्यमातून आवर्जून सांगू, 15 दिवसापूर्वी आमच्या गावातील जीवन आत्माराम पाटील नावाचा एक मुलगा, ज्याचं नवघर थेट सीबडपर्यंतच्या परिसरात अपघात झाला. अपघात झाल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी मदत केली, पण आपल्या गावातून काहीतरी मदत व्हायला हवी म्हणून न्यू मोठीजू युवा मंचवरती एक मेसेज टाकला की आपण काहीतरी मदत करूया. एका गावानं कुणी 100, कुणी 50, कुणी 500, कुणी 1000 एवढे रुपये देऊन 7,38,000 रुपये या सर्व क्रिकेटरनं, खेळाडूनं त्या मुलाला, या अपघातग्रस्त मुलाला दिलेलं हे आहे. आणि म्हणून युनिटी आहे, एकता आहे. जात पात, धर्म, पंथ, पक्ष हे बाजूला ठेवून हा पर्व सातत्यानं आम्ही खेळतो आहे आणि म्हणूनच सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आहे. या कार्यक्रमाला आज आपण इथं उपस्थित आहात. मी विनंती करेन, अगदी मान्यवरांबद्दल सांगायचं झालं, उरणमध्ये कधीही तालुक्यात पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, एखाद्या खरं तर अनेक वेगवेगळे रजिस्ट्रेशन ऑफिस असेल, इथं अडल्याला तो कोणत्या पक्षाचा, तो कोणत्या पार्टीचा याचा विचार न करताना सध्या तरुणातील उरण शहराच्या आणि उरण ग्रामीणमधील अनेक तरुणांच्या मुखामध्ये एक नाव आहे, ज्याचं नाव आहे रविशेठ भोईर. या ठिकाणी अगदी मी आमच्या आयोजकांना आदरणीय अजित पंडित आणि अमोल पाटील आपल्याला विनंती करेन, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्षानंतर थेट आपल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य या पदावरती ज्यांची नियुक्ती झाली ते आपल्या समाजाचं वैभव आदरणीय रविशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक यांच्या आदरपूर्वक सन्मानाचा खरं तर इथे आदरपूर्वक सन्मानाचा कार्यक्रम होतो आहे. मी आयोजकांना विनंती करेन, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी अपेक्षित आहे. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय VS कन्स्ट्रक्शन, म्हणजे या पूर्व विभागातील सातत्यानं विकास कामं आणि आपल्याही 5च्या 5 परवाना रविशेठ या मैदानाला रोलिंग करण्यासाठी एक कॉल केल्यानंतर ज्यांचं रोलर सातत्यानं आम्हाला प्राप्त होतो आहे ते VS कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मी अमोल पाटील, अजित पंडित आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते देवेंद्र पाटील VS कन्स्ट्रक्शन, आदरणीय VS पाटील यांचे चिरंजीव आणि भारतीय जनता पार्टीचे युवा उद्योजक आदरणीय देवेंद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. या मंचावरती तसा प्रोटोकॉल नाही, परंतु धनेश गावण इथं उपस्थित आहेत. पाहू शकाल पिस्तूल मला वाटतं आणि हा आनंद जश्न मैदानावरती साजरा केला जातो आहे. धनेशजी गावण हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांमधून परत एकदा अजित पंडित आपल्याला विनंती करेन आणि अमोल पाटील. धनेश गावण भारतीय जनता पार्टी उरण मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्या उरणचे अध्यक्ष आदरणीय धनेशजी गावण यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतो आहे. आपण बसायचं आहे. इथं श्री समर्थ कृपा कोल्ड्रिंक्स यांनी या आमच्या आयोजनाला पाण्याचे बॉक्स, कोल्ड्रिंकचे बॉक्स खरं तर प्रदान केलेत, सुपूर्द केलेत. मी आयोजकांमधून प्रथमेश भोईर आपल्याला विनंती करेन, राजेशजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. राजेशजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. अजित पंडित यांच्या पवित्र, प्रथमेश भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते. क्या बात. मॅन ऑफ दी सिरीजसाठी बटवायझर ही अल्कोहोल खरं तर श्री विदाउट अल्कोहोल फ्री बटवायझर आहे, जी अल्कोहोल फ्री आहे ती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी बाईक दिली जातो आहे. विश्वजित ठाकूर यांचा भाऊ
अभिजित ठाकूर याच्याकडून संस्कारचे एक बॅट आणि त्याचबरोबर श्री समर्थ कोल्ड्रिंक्समधून अल्कोहोल फ्री बटवायझर त्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाणार आहे. तदनंतर अशोकदादा पंडित, दादा यांना विनंती असेल, चला या. दादा पंडित मंचावरती आपला आदरपूर्वक सन्मान. तदनंतर हेमाजित त्यांचाही आदरपूर्वक या ठिकाणी सन्मान होईल. अशोकजी पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान. मी विवेक पाटील यांना विनंती करेन, चला लवकर झटपट, आयोजकांनी झटपट यायचं आहे. तदनंतर सारडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप दादा पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. मयूर वसंत भोईर या शृंखलेचे प्रतियोगितेचे खजिनदार आहेत, कोषाध्यक्ष आहेत. मयूर भोईर यांना विनंती असेल, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते संदीप पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान समोर होताना दिसणार आहे. सन्माननीय संदीपजी पाटील, सारडे ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच. हेमजित मोहिते, प्रकाश चैन सप्लायरचे मॅनेजर अल्ट्राटेक हेमजित मोहिते, त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. रोहित पारिंगे यांचाही झाला आहे. ओके, थँक्यू. जाऊया मैदानाकडे. परंतु मैदानाकडे जाताना एवढ्या मोठ्या पर्वाला क्वचितच 5 पर्वांमधून भगवान पंडित झाला यांचा. तदनंतर या ठिकाणी उपस्थित 5 पर्वांमधून फक्त 1 की 2 पर्वांमध्येच रविशेठ भोईर खरं तर आम्हाला इथं मुख्य अतिथी म्हणून लाभले. त्रास सातत्यानं ज्यांना दिला जातो आहे. उरणमध्ये कधी कोणतीही समस्या निर्माण झाली की पर्याय असतो आहे रविशेठ भोईर. आणि या कराडी समाजाचं एक नेतृत्व आहे, हक्कानं अधिकारानं खरं तर ज्यांच्याकडे जात आहेत. मी विनंती करेन, 16 संघ खेळत आहेत. एका संघामध्ये एक संघ मालक एका लीगसाठी 1 लाख रुपये खर्च करतो आहे. एक संघ मालक जवळजवळ 50 लाखाची उलाढाल असणारा हा मोठी जुई प्रीमियर लीगचं पर्व आहे. मी रविशेठ भोईर यांना विनंती करेन, आमच्या आयोजकांना आणि खेळाडूंना या ठिकाणी संबोधित करावं. आजच्या या मोठी जुई प्रीमियर लीग या क्रिकेट आयोजन केलं आहे त्या सर्व क्रिकेटप्रेमींना माझ्यातर्फे, भारतीय जनता तालुकातर्फे, तसेच विधानसभा अध्यक्षतर्फे व काही दिवसापूर्वी आपले उपनगराध्यक्ष म्हणून माझी नेमणूक होईल, तर मला एक अभिमान आहे. धनेशभाई देवेंद्रभाई आहेत. या जुई गावा माझा कराडी समाज, प्युअर कराडी समाज आहे. या कराडी समाजाशी जे काय लागेल, परंतु आत्ताचे एक मोठी जुई ते भोमपर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं काम 4 दिवसात भूमिपूजन होईल, त्या लवकरात लवकर तो काम चालू होईल. तसेच या जुई गावासाठी मी कधी पक्ष बघितला नाही, काही बघितलं नाही. तो जुईमध्ये कुठल्या शेका पक्षाचा आहे किंवा काँग्रेस आहे किंवा शिवसेनेचा, तो येणारा माझी तर कार्यकर्ता, मी त्या कार्यकर्त्यासोबत अहोरात्र कुठला पण असू दे, हॉस्पिटल असू दे, पोलीस स्टेशन असू दे, मी अहोरात्र त्यांना मेहनत करून यांना सहकार्य केलेलं आहे. आणि काही ते येऊन समाजाबाबतीत काहीतरी बोलून गेलेत, ते बोलतीलच. पण या उरण तालुक्यामध्ये कराडी समाजाचं नाव या मोठ्या जुईने लौकिक केलेलं आहे. त्यांना मी या आयोजकांना धन्यवाद देतो. 2 माझी शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास कामाचा पर्व झाला सुरू आणि तेव्हा झालेली कामं आजही सांगेन. सुरुवातीलाच उद्घाटन सोहळा झाला आणि पी खारपाटील कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर राजाशेठ खारपाटील आले, तेव्हा मी उल्लेख केला. मला वाटतोय 10 महत्त्वाची कामं होत आहेत आमदार साहेबांच्या नेतृत्वात. मग बोरखारपर्यंतचा रस्ता असेल, भोमपासून मोठी जुईचा रस्ता असेल, चौकमधील अजून एक रस्ता आहे, टाकीगावपर्यंतचा तो रस्ता आहे. अशी 10 महत्त्वाची कामं सन्माननीय 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आणि खोपटा हा सुद्धा अशा प्रकारची 10 महत्त्वाची कामं येत्या काही दिवसानंतर सुसज्ज रस्ते हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यातील आपला रस्ता हा कॉन्क्रीटचा रस्ता भोमपासून मोठी जुईपर्यंत होणार आणि आपला पर्यायी मार्ग खरं तर या ठिकाणी सुरळीत सुरू राहणार आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाप्रसंगी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केलीत त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. जाऊया कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी नितेश भोईर करावे एका इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेवरती प्रभुत्व असणारे समालोचक मॅन फॉर्म नितेश भोईर करावे. थँक्यू सो मच नितेश पंडित सर. आणि पुन्हा एकदा आपण मॅचकडे फोकस करतोय. जरूर रसिक प्रेक्षक वाट पाहत असतील की काय स्कोरबोर्ड आहे, कुठपर्यंत या धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. यश चालके यांचं हे षटक आहे. धावसंख्या 5 आणि गडी बाद झाले ते तब्बल 3.
शेवटचा बॉल, पहिलं पॉवर प्लेचं षटक, अजून एक विकेटची खरं तर मी म्हणेन थोडी हाफ चान्स अशी संधी होती. या जिथे आपण- कार्यक्रमातून नितेश सर, सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय रविशेठ भोईर, तदनंतर सन्माननीय देवेंद्र पाटील, त्याचबरोबर धनेशजी गावण, मुख्य पाहुण्यांमधून या पाहुण्यांचे शुभ भगवानजी पंडित, परेशजी पाटील. आणि सन्माननीय रविशेठ भोईर यांच्याकडून या लीगसाठी 5,000 रुपयाची धनराशी, तर भारतीय जनता पार्टी उरण तालुका मंडल अध्यक्ष आदरणीय धनेशजी गावण यांच्याकडून रोख रक्कम 3,000 रुपयाची धनराशी या ठिकाणी सुपूर्द केली जातो आहे. प्रथमतः खरं तर या सर्व मान्यवरांचा मी मनस्वी आयोजनकर्त्यांच्या माध्यमानं आभार व्यक्त करतो आहे. परत थोड्या वेळातच या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मुख्य मान्यवरांची उपस्थिती होईल, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान इथे केला जाईल. तुर्तास थांबतोय, जातोय कॉम्बॉक्सकडे, जिथं रंगला जाणारा हा सामना आहे. डू ऑर डाय, करो या मरो निनाद, तर दुसरीकडे पिस्तूल जितेश. लेट्स बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद फक्त 6. हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची प्रचंड मेहनत, खेळाडूंची जबरदस्त जिद्द आणि प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं हे एक प्रेम, या सगळ्यांनी मिळून हा खेळ आज महोत्सव बनवलाय. एक यशस्वी आयोजन आणि नव्या पर्वाची उत्साही सुरुवात आज साक्ष आपण आज सर्वच घेतोय. आज आता मात्र शेवटच्या टप्प्यातील थरार अनुभवण्यासाठी सर्व सज्ज असणार आहेत. इट्स इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर हिअर ॲट दिस ग्राउंड आपण एन्जॉय करताय. मोठी जुई प्रीमियर लीग 2025 सीझन 5 चा दैदीप्यमान सोहळा सुरू असलेली विद्यमान लढत, जिथे आपण पाहताय दोन संघामधील झुंज, रणसंग्राम, रणधुमाली, रणकंदन, रणभेरी आपल्याला पाहायला मिळतीये. दोन संघांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि या संघर्षामध्ये अगदी आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये बॅकफूटवर गेलेला फलंदाजी करणारा संघ टीम प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11 आता मात्र हा संघर्षमय चौकार ठोकून मैदानाच्या आतमध्ये ते सांगतायत की आम्ही षटकार ठोकून मात्र नक्कीच हा संघर्षमय षटकार ठोकून सांगतायत की आम्ही हार मानणार नाहीये. धावसंख्या 12 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी आपण पाहिलं नितेश पंडित सरांचं एक अतिशय नितेशजी, खरं तर धनेशजी गावण यांच्याकडून रोख रक्कम 2,000, तदनंतर अनंता परशुराम पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1,001 रुपयाची धनराशी आहे. या सर्व दात्यांचं आयोजकांच्या वतीनं मनस्वी आभार. थँक्यू एव्हरीवन, सर्वांचं मनापासून आभार. यश चालकेसाठी मात्र नक्कीच गणेश गोवारी यांच्याकडनं गणेश गोवारी दत्ता यांच्याकडनं कॅश 500 रुपये जीपे केलेत. खेळाप्रती असलेलं प्रेम आणि यावेळेला इनसाइड आउटचा अतिशय कलात्मक स्ट्रोक. वन्स अगेन आम्ही या मॅचमध्ये इतक्यातच आत्मविश्वास ढासळू देणार नाही असा संघर्षमय पुन्हा एकदा आलाय. तो गॅप शॉट सिलेक्शनचा चौकार टोटल संख्या पोहोचेल ती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 16 या आकड्यावर. दोन टीम्समध्ये सुरू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रतन स्पोर्ट्स चॅम्पियन टीम करण 11, कौशिक 11 या संघाला मात्र नक्कीच आता धावा डिफेन्स करायचे आहेत. प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11 या टीम्सला धावा चेस करायच्या त्या तब्बल 63. पहिल्या षटकामध्ये सुरुवात अप्रतिम झाली. ती बॉलिंग करणाऱ्या युनिटकडनं 3 गडी बाद झाले आणि फक्त 5 धावा त्याचं प्रतिउत्तर दिलंय. प्रतिउत्तर पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना वारंवार येणारे हे मोठे फटके, हा सामना अतिटतीचा होईल यात मात्र शंकाच नाहीये. एकूण धावसंख्या या चौकारानं पोहोचली आहे 20 या आकड्यावर. 20 ऑन अ स्कोर बोर्ड नाव. षटक क्रमांक सुरू येते दुसरं आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग. या ठिकाणी नितेशजी एक मोठी जुईकरांसाठी एअर सेटअपसाठी एक खरं तर गोड बातमी आहे, अवश्य लाभ घ्या. पार्टनर ग्रुप मोठी जुई यांच्या वतीनं नवीन वर्षाला 1 जानेवारीला आपल्या मोठी जुई गावात
प्रीमियम हेअर कटिंग सलून ओपन होणार आहे. ठिकाण रमेश चिंतू पाटील यांच्या गाळ्यात. प्रोप्रायटर असणाऱ्या गणेश गोवारी, दत्तप्रसाद भोपी आणि श्रेयश पाटील यांच्या खरं तर माध्यमानं हा हेअर खरं तर मेन्स पार्लर ओपन होणार आहे. त्यांच्याकडून या आयोजनासाठी रोख रक्कम 1,000 रुपयाची धनराशी या ठिकाणी आलेली आहे आणि ते अगदी गणेश कामोटकर यांच्या माध्यमानं सुपूर्द होईल. त्याचबरोबर वासुदेव चंद्रकांत पंडित यांच्याकडून सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद दादा पाटील यांचे सारथी यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाची धनराशी आहे. थँक्यू ऑल डोनर. आणि शेवटच्याही बॉलवर आलाय हा अप्रतिम अजून एक ताकदीचं प्रदर्शन करणारा षटकार. आणि आता मात्र हर्ष भोपी सांगतोय विजयाचे ते शंख कशाला, पराजयाचा डंख कशाला. अगदी त्याच्या कवित मात्र आभाळ आहे. अर्थातच आपण पाहताय तो मात्र नक्कीच आभाळागत मात्र षटकार चौकार ठोकतोय. यावेळेला एकूण धावसंख्या पोहोचली आहे षटकाराच्या साह्यानं 26 या आकड्यावर आणि अजूनही जिंकण्यासाठी टार्गेट मात्र सेट झालंय. इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. सन्माननीय अतिथींनी लगेचच मंचाकडे यायचं आहे. मला वाटतोय 4 वाजेपर्यंत 190 विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर यांचं आगमन या मंचावरती दिसेल. आणि इथे VS कन्स्ट्रक्शन देवेंद्र पाटील यांच्याकडून या प्रतियोगितेस या लीगसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी येतो आहे. धन्यवाद देवेंद्र पाटील. सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष मनस्वी स्वागत. थँक्यू सो मच फॉर एव्हरी वन्स कॉन्ट्रीब्युशन. इट्स ट्रुली एक्नॉलेज्ड अँड ॲप्रिशिएटेड ॲज वेल. लेट्स बॅक टू क्रिकेट. 18 चेंडू आणि 37 धावा असं एक मोठे इक्वेशन ओव्हर द विकेट. यावेळेला बॉल लॉफ्ट केला. बॉल हव्यामध्ये फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. जजमेंट खराब झालंय. व्हेरी अपसेंट, व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट. झेल ड्रॉप झालाय आणि अगदी आपण पाहताय कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा मिळाल्या. 2 टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. तो 28 या आकड्यावर. नॉकआउट डू ऑर डाय चा सामना म्हणजे फक्त सामना नाहीये, तो असतो सर्वस्व गमावण्याचा किंबहुना जिंकण्याचा क्षण. डू ऑर डाय म्हणजे मेहनतीचं सोनं करण्याचा क्षण. डू ऑर डायचा सामना म्हणजे कष्टाचं सुवर्णमूल दाखवण्याचा हा क्षण आहे. डू ऑर डायचा सामना म्हणजे फक्त संघर्ष नाहीये, पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ही वेळ आणि इतिहास रचण्याची ही वेळ. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर सेज मम अँड दॅट शुड बी अ फेअर बॉल. सो नॉट आउट. जबरदस्त दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण जरूर पाहता आणि नॉकआउट सामना म्हणजेच प्रेशर वर्सेस परफॉर्मन्स, फॉर्म वर्सेस फायर, चॅम्पियन वर्सेस चॅलेंजेस, गेम प्लॅन वर्सेस ग्रेटनेस आणि मोमेंट्स मेमरीज जनरेट होतात. तो हा सामना. एव्हरी बॉल इज अ बॅटल, एव्हरी रन इज अ रेकॉर्ड. हा फक्त खेळ नाही, हे आहे एक युद्ध. आणि ज्या मैदानावर जो घाम सांडेल, रक्त सांडेल असं नाहीये, फक्त झुंज द्यावी लागेल शेवटपर्यंत. आणि झुंज देण्यासाठी सज्ज आहेत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जीवन पाटील आणि हर्ष भोपी. 4 एकूण धावसंख्या पोहोचेल ती 32 या आकड्यावर. 32. जितेंद्र पाटील यांना विनंती करेन. समीर पाटील इथं उपस्थित आहेत, अल्ट्राटेकचे एम्प्लॉई आहेत. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर आहेत. समीर पाटील यांना विनंती असेल आपण समोर यायचं आहे. तदनंतर पवन स्लायडिंग श्री समर्थ स्टील अँड स्लायडिंग पवन गावंड यांना विनंती असेल. समीर पाटील चला या. जितेंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. त्यांना वस्त्रालंकार दिला जाईल मायेचा, श्रीशा ऑडिओचा, अमोल स्पोर्ट्सचा
आणि मायेचा उबदार वस्त्र त्यांच्या अंगावरती परिधान केला जातो आहे. थँक्यू समीर पाटील. ऑन ड्राईव्ह आउटस्टँडिंग स्ट्रोक, परंतु फिल्डर आहेत वाऱ्याच्या विरोधात फटका सजवण्याचा प्रयत्न आणि अगदी आपण पाहिलं की हा फटका फसलाय, टायमिंग चुकलं गेलंय, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, स्ट्रेट टू द फिल्डर हँड. अनदर विकेट डाऊन. मिस्टर जीवन पाटील बॅक टू दी डगआउट. मॅच मध्ये रंग भरलाय. तरुणांचा शिल्पकार, गोरगरिबांचा हाय आधार. गणेश गोवार आणि दत्ता भोपी यांच्याकडनं ज्यानं 2 स्पेल हाताळले असा गोलंदाज यश चालके. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आणि इम्प्रेस केल्यामुळे 1000 रुपये या दोन्ही खरं तर मी म्हणेन दानशूर दात्यांनी खरं तर 1000 रुपये मात्र जी पे ट्रान्सफर केलेत. जबरदस्त खेळ. मॅच शेवटपर्यंत कशी रंगणार, हसत केलत की गंभीर, कठीण कटार की सहज की संघर्ष. एका धावेत खरं तर विशाल काय धावफलकाचं तरंग निर्माण करण्याची ताकद असते. मॅच मस्ट बी इंटरेस्टिंग, मॅच मस्ट बी एंटरटेनिंग, मॅच मस्ट बी क्लोज एन्काउंटर. जेन्युइन फाईट आपल्याला पाहायला मिळते दोन टीम्समध्ये. यावेळेला क्रॉस द लाईन आले, ब्लाइंड खेळलेत, बॉल गेला डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या अगदी मधोमध घरंगलत बॉल जाईल, सीमा रेषा पलीकडे येईल. हा पहिला चौकार. बॅट्समन विश्वासच्या बॅटमधनं हा विश्वसनीय आणि मॅच मध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा चौकार. टोटल स्कोर पोहोचलाय 12 चेंडू आणि 27 धावा असे इक्वेशन. 22 रनों की जरूरत. या खेळात संघर्ष असाच राहू दे. प्रेक्षक सांगतायत की आम्हाला चौकार षटकार पाहू दे. MPL मोठी जुई प्रीमियर लीग स्पर्धेचा फॉर्मॅट हा आतापर्यंत आपण लीगचा पाहिला, परंतु आता आपण नॉकआउट स्टेजला हा खेळ करतोय. जो जिंकणार तो पुढे खेळत राहणार, जो हरणार तो स्पर्धेतून बाहेर जाणार. आणि बाहेर जाणारा कोणता संघ ठरेल, पुढे कोणता संघ जाईल पाहूया आपण. अजूनही मॅच 50-50 डोलाय मॅन आणि अगदी आपण पाहताय दोन्ही संघांना समसमान संधी आहे. थँक्यू नितेश सर. कालच्या दिवसात खरं तर आपल्या गावातील हरिश्चंद्र खराटे ओमसाई हेअर कटिंग सलूनचे ओनर यांच्याकडून 101 रुपया आणि तदनंतर पीरसाहेब कॅन्टीनचे मालक पंकज जयवंत भोईर, स्वर्गीय जयवंत पांडुरंग भोईर यांचे चिरंजीव यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाची धनराशी सुपूर्द झालेली आहे. आयोजक त्यांचे क्षतक्षा ऋण व्यक्त करतायत. कोण करेल वार, कोण करेल पलटवार, कशी होईल फलंदाजी आणि त्यांना रोखण्यासाठी कशी होईल गोलंदाजी, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट केलं जाईल, फलंदाज कसे अप्रोच करतील. अभी भी जीतने के लिए 12 गेंदे 27 रनों की जरूरत. यावेळेला ऑन द अप खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. जिथे आपण पाहताय की पहिला बॉल आलाय डॉट. गोलंदाज षटक क्रमांक घेऊन आले तो चौथं विकी गावंड. विकीने मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. तोच विकी पहिला बॉल अगदी पथ्यात पडल्याने मॅच मध्ये पुनरागमन केलंय. अजूनही 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. दिवस नवा, उमेद नवी, जिंकायचा आहे तर जिद्द सुद्धा हवी. चुकीचा भुर्रदंड धावा मिळतील. बिमरची वेग आणि त्याच्यावर मिळतील 4 म्हणजे टोटल बोनस मिळालाय 5. आता सोपं झालंय समीकरण. चेंडू राहतील तेवढेच, धावा होतील -5 म्हणजे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. स्पर्धा आहे आपली या सुपर ठिकाणी लीग. नितेश सर उपस्थित पाहुण्यांमधून करण जाडेमधून खरं तर या गावचे जावई म्हणून आज मुख्य अतिथी कक्षात आहेत. आदरणीय ऋषिकेश केणी साहेबांचं शुभ आगमन आहे. प्रथमतः
मी त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत करतोय आणि हा फलंदाज स्वागत करतोय त्या बॅटमधून हर्षच्या आलेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक गगनचुंबी षटकार. थँक्यू. नितीश सर, एक षटकार आला. खरं तर तो फ्री हिट बॉल होता. हा फक्त षटकार नाही आहे, तर मॅचमध्ये शिरकाव करणारा षटकार आहे, मॅचला कलाटणी देणारा षटकार आहे, विजयाचा शुभ संकेत देणारा षटकार आहे. कारण या षटकारानं मागच्या एका चेंडूवर मागच्या काही घडामोडी जर का चकमक आपण पाहिली ना, तर वाईट त्याच्यावर 4, 5 आणि 6 म्हणजे 11 धावा आल्या. आता जिंकण्यासाठी टार्गेट भरपूर सोपं झालंय. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता आम्ही शब्द वापरतोय फक्त. मगाशी आम्ही म्हणत होतो 12 गेंदे 27 रनों की जरूरत. आता आम्ही म्हणतोय 10 चेंडू आणि फक्त 16 धावांची गरज आहे. आणि 10 चेंडू 31 या आकड्यावर खेळ करतोय हर्ष भोपी. जबरदस्त. विजयाचं स्वप्न वास्तवात आणणारा षटकार. किंबहुना आपण असं म्हणूया की गोलंदाजाकडनं एक चूक झाली आणि ही चूक मात्र थोडी महाग पडणार आहे. कारण धावा मात्र आल्या त्या तब्बल मागच्या एका चेंडूवर एकूण 11 धावा आल्या. या 11 धावा आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मी म्हणेन पाणी फेडेल की काय असंच काहीसा भास आपल्याला पाहायला मिळतं. जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. आता मात्र थोडासा दबाव असेल आणि दबावाला झुगारूनच करावा लागतो ना, तो हा क्रिकेटचा खेळ. क्षणभर शांतता आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. याही वेळेला वेट वॉच बॉलला येऊ दिलं. पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं तर ऑन द राईज हाही बॉल खेळून काढायचा होता, परंतु या फटक्यामध्ये मी म्हणेन टायमिंग थोडंसं चुकलं गेलं आणि म्हणूनच की काय हा डॉट नितेश सर, खरं तर कुठलीही कमतरता आयोजनात नाही. सध्या 5वा दिवस आहे. एका दिवसात 6 मॅचेस होत आहेत. चेंडू 6 खरं तर मॅचेससाठी जवळजवळ किती लागावेत? 15, 18. आत्तापर्यंत 200 चेंडू या स्पर्धेसाठी लागलेत. 200 कंप्लीट. 200 चेंडू खरं तर या लीगसाठी वापरले गेलेत. बापरे. आम्ही आत्तापर्यंत उलवी नोट विभागामध्ये समालोचनाला जायचो तेव्हा आम्ही म्हणायचो की श्रीमंत स्पर्धांचे श्रीमंत आयोजक. आता या श्रीमंताच्या यादीमध्ये अजून एक नाव ॲड झालंय. नितेश पंडित सर, ऐकताय ना? मोठी जुई. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण हा तालुका आणि उरण तालुक्यातील खरं तर सूर्यकिरणांना घेऊनच या गावाची सुरुवात होते. अर्थातच पूर्व विभाग मोठी जुई हे कलावंतांचं गाव. आज एक यशस्वी आयोजन या संपूर्ण खरं तर 5 दिवसांच्या रंगारंग सोहळ्यामध्ये आपण पाहताय. मॅचकडे आपण थोडंसं फोकस करतोय. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. वेट वॉच कडक दे धडक, परंतु बॉल फिल्डरच्या हातामध्ये विसावलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, पुन्हा एकदा मॅच मध्ये टर्न, पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन आणि यावेळेला सेलिब्रेशन केलंय ते रतन स्पोर्ट्स चॅम्पियन करण 11 कौशिक 11 या टीमनं. कारण महत्वाचा फलंदाज बॅट्समन मोस्ट अवेटेड विकेट हर्ष भोपी बाद झालेत. परंतु हर्ष भोपीचा हा खेळ जर का रसिक प्रेक्षकांना आवडला असेल, ही झुंज हा संघर्ष जर का आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या हर्ष भोपीसाठी. 12 चेंडू मध्ये 31 धावा, 3 षटकार, 3 चौकार त्यानं ठोकले. भोईर सर, अतिथी कक्षात मी अजित पंडित, अमोल पाटील आपल्याला विनंती करेन. सन्माननीय ऋषिकेश केणी, करण जाडे चिंचपाडा यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला मुख्य मंचावरती करायचा आहे. चला लगेचच अजित पंडित यांना विनंती असेल. खरं तर या लीगसाठी ज्यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी आलेली आहे ते आदरणीय
ऋषिकेश केणी, आमच्या गावातील भोईर परिवाराचे जावई. तेवढंच प्रेम खरं तर या स्पर्धेवरती करंजाडेमधील एक युवा उद्योजक आदरणीय ऋषिकेशजी केणी यांचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. त्यांच्या अंगावर त्या वस्त्रालंकार मायेचा आहे आणि आमच्या या मोठीजुई गावचा सौंदर्याचा एक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन अजित पंडित अमोल पाटील, मुख्य आयोजक ऋषिकेश केणी यांचा आदरपूर्वक सन्मान. थँक्यू, धन्यवाद. आणि आपण पाहू शकाल इथे मुख्य पाहुण्यांमधून ऋषिकेशजी केणी यांचा आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षात झाला, ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 10,000 रुपीज 10,000 रुपये नकद राशी. थँक्यू. थँक्यू डीजे मास्टर. एक चौकार आलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं टीम प्रेसी आणि शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11 या टीमनं पुनरागमन केलंय. समीकरण अजून समीप आणि सोपं झालंय. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. हा महत्वाचा चेंडू, हा निर्णायक क्षण आहे. ह्या बॉलवर जर का विकेट आली तर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा दबदबा प्रस्थापित होईल, मोमेंटम शिफ्ट होईल. या बॉलवर जर का चौकार आला, षटकार आला, 2-4 जरी आल्या ना तरीही मॅचवर पकड मजबूत करतील. खरं तर बॅटिंग करणारी टीम प्रेसी शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11. प्रेसी की करण कौशिक 11. ओ लॉफ्ट केला बॉल. हा प्रयत्न, ही मेहनत आणि चालू असलेली ही धडपड, ही खटपट, हा सर्व खटाटोप तो फक्त या ट्रॉफीसाठी, या चमचमत्या चांदीच्या ट्रॉफीसाठी. आणि सोपं झाले समीकरण बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अभी 6 गेंदे जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 6 रनों की जरूरत. मॅच गेली कुठे? नितेश पंडित सरांकडे आम्ही थोडंसं वळण घेतोय. सर, मॅच अतिशय कठीण होती आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये एक प्रॉमिस केलं स्वतःला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं, यशनं आणि हर्ष बोपीने काढलेल्या त्या 31 जवानी मैदानाच्या आतमध्ये आता विजयाच्या उंबरट्यावर किंबहुना विजयाकडे मार्गक्रमण करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते, प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11. नक्कीच भोईर सर, सांगायचं झालं तर एकीकडे गतवर्षीचा एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असणारा बायकर मॅन जितेश यावेळेला काही एफर्ट देऊ शकला नाही या मॅचमध्ये, पण त्याच्यानंतर त्याच्या बाकी खेळाडूंनी एक चांगला दमखम मैदानावर दाखवला आहे. तर दुसरीकडे निनाद आहे जो प्रतीक्षेत आहे चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत. खरं तर त्याला त्या चॅम्पियन ट्रॉफीला खरं तर स्पर्श करायचं आहे. स्वप्न असणार आहे त्याचं त्या चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं. ते उराशी घेऊन विचार जर केला तर कमी धावसंख्येमध्ये सातत्यानं मॅच रंगतदार होताना मैदानावरती पाहिल्यात आपण. मला आठवतोय नावासारखा बलाढ्य संघ आणि बेलपाडासारखा एक संघ 7 चेंडूंमध्ये 2 धावसंख्यासुद्धा त्यांना चेस करता आल्या नव्हत्या. बेलपाडा संघाने डिफेंड केल्या होत्या खरं तर त्या धावसंख्या. इथं 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या. निश्चितच परत एकदा डिफेंड करतील का आणि निनादच्या त्या चॅम्पियन ट्रॉफीकडे जाण्याच्या आशा परत एकदा प्रफुल्लित होतील का? क्षणक्षेत्र अगदी आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. 6 चेंडूंचे त्याच्यामध्ये कोण ठरला जाईल सरच. आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः मात्र आपल्या भावाला आदित्याला गोलंदाजी मार्कवरती आणलंय नितेश सर. नक्कीच चांगला लेखाजोखा नितेश पंडित सरांनी मात्र अगदी आपण पाहिलं की प्रेझेंट केल्या. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असं इक्वेशन आहे. लढत राहायचं. स्वागत आहे या रणभूमीतल्या रणधुरांचं. ही केवळ स्पर्धा नाहीये, ही साक्ष आहे जिद्दीची, चिकाटीची, साहसाची आणि आत्मविश्वासाची. आपण पाहताय MPL सीझन 5. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते रतन स्पोर्ट्स चॅम्पियन करण कौशिक ही टीम आणि एका बाजूला प्रेसी आणि शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11. दोन्ही टीम्सना समसमान संधी असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहताय की दोन्ही टीम्स मात्र जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. डू ऑर डायची मॅच आहे. जो पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल, टाटा बाय बाय करेल. जो जिंकेल त्याला पुन्हा एकदा आपला स्थान आणि पुन्हा एकदा ट्रॉफीकडे जाण्याची एक संधी असणार आहे. तू नक्की जिंकशील हे युद्ध, पण त्याआधी लढावं लागेल. कुठवर आहे आभाल मोकलं हे कळण्यासाठी उडावं लागेल. ओ यावेळेला आपण पाहताय फलंदाज ऑन अ स्ट्राईक पुष्कर पाटील.
ज्यानं एक चौकार एक षटकार खरं तर मॅचमध्ये चांगला इम्पॅक्ट आणलाय, असा एक इम्पॅक्टफुल खेळाडू. हा फुलटोस चुकीचे लाईन फिल्डर आहे डीपमध्ये, एकच मिळणार की मिळतील दोन. पुन्हा एकदा चेंडूवर झडप घातली, बॉलला उचलला, फेकला, एक मिळाली. 1 धावसंख्ये पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आता सामना अटीतटीचा सामना, हाय व्होल्टेज क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला डावपेच, चांगली प्लॅनिंग, विकेट किपर गेलेत गोलंदाजाकडे, त्यांना कानमंत्र देत आहेत. मनातल्या अर्जुनाला पुन्हा आवाज द्यावा, हरलेल्या डावाचा पुन्हा आढावा घ्यावा, अशी आखावी नवी योजना की आपल्या जिद्दीचा रथ हा नक्की विजयी व्हावा. आणि आपल्या जिद्दीचा रथ विजयी होण्यासाठी दोन खेळाडू जे खरं तर एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत आणि म्हणूनच की काय त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालंय, कॉलिंग झालंय. क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. पाहूया काय एक्झॅक्टली घडते पुढच्या बॉलवर. अभी भी जीतने के लिए 4 गेंदे 4 रनों की जरूरत. घेतील हलक्यात सारे तुला, तू तुझ्या मनगटात विश्वास ठेव. ठणकावून सांगावं लागेल, एज लागलाय, बॉल मागच्या बाजूला. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स, क्रिकेट इज अ गेम ऑफ फॉर्च्यून. क्रिकेट हा नशिबाचा सुद्धा खेळ आहे. अगदी हा बॉल जर एज लागून जर का खेळाडूच्या हातामध्ये गेला असता तर मात्र विकेट मिळाली असती, परंतु तसं मात्र घडलं नाहीये. इथे मिळाल्या 2 धावसंख्या पुढे गेले. आता जिंकण्यासाठी धावांपेक्षा चेंडूंपेक्षा 1 धाव कमी झाली आहे. म्हणजे आता किमान या बॉलवर एखादी विकेट किंवा या बॉलवर मात्र किमान 1 डॉट बॉल तुम्हाला काढावाच लागेल, तरच या मॅचमध्ये पुनरागमन करता येईल. बॉलिंग ट्रॅकवर ओमकार भुईर. ओमकारला 1 चेंडू डॉट काढावा लागेल, मॅचमध्ये रंग भरावे लागतील, कमबॅक करून द्यावं लागेल. फिंगर्स रोल केल्या, यॉर्कलेनचा चेंडू ड्राइव्ह केला, खोदून काढलाय, बॉल डेंगणातनं पसार आणि गेलाय सीमारेषा पार. हा फक्त मिसफिल्डिंग नाहीये तर मॅच पूर्णपणे सोडली आणि जबरदस्त सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. टीम प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11 या टीमचा हा निसटता विजय आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहताय की या विजयामध्ये जबरदस्त